Good morning, student. Welcome to today's Science and Technology lecture part second. Student, we have discussed the chapter number third, life process in living organism part second. Then this chapter we have discussed the asexual reproduction and asexual reproduction, and then last lecture we have discussed the sexual reproduction. म्हणजे शेवटच्या लेक्चरला आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय काय करत होतो पाहत होतो. मग हे सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्याला अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला अलैंगिक प्रजनन. मग आपण हा पॉईंटसुद्धा काल पाहिलेला होता की सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे शेवटच्या लेक्चरला पाहिला होता की लैंगिक प्रजनन आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल. म्हणजे आपण काय म्हणलं त्यांनी सेक्स्युअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होत असतं, तर त्यांनी म्हणलं की सेक्स्युअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल. फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट आर दोज टू जर्म सेल. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे सेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे हे सेक्स्युअल रिप्रोडक्शन दोन जर्म सेलमध्ये होत असतं. मग त्या जर्म सेल कोणत्या आहेत, मेल गॅमेट एक आहे आणि फिमेल गॅमेट एक आहे. मग त्यांनी म्हणलं टू मेन प्रोसेस ऑकर इन द सेक्स्युअल रिप्रोडक्शन. म्हणजे दोन महत्त्वाच्या प्रक्रिया ह्याच्यामध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये घडून येत असतात. म्हणजे लैंगिक प्रजननामध्ये काय होत असतात की दोन महत्त्वाच्या प्रक्रिया घडून होत असतात. मग मेल गॅमेट म्हणजे आपण त्याला पुयुग्मक असं म्हणतो आणि फिमेल गॅमेट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो स्त्रीयुग्मक. मग ह्या ज्या दोन्ही जर्म सेल आहेत त्या जर्म सेल म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो की अशा पद्धतीच्या ज्या जनक पेशी आपण त्याला म्हणू शकतो. ह्या पेशी आहेत, ह्या पेशी फ्युजन होतं, त्यांचं काय होत असतं फ्युजन होत असतं. मग सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये दोन ज्या मेन प्रोसेस आहेत त्यातली पहिली जी प्रोसेस आहे ती पहिली प्रोसेस कोणती आहे तर गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो युग्मक निर्मिती, गॅमेट फॉर्मेशन. मग हे गॅमेट फॉर्मेशन नेमकं कसं होतं तर त्यांनी म्हटलं गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय द मिओसिस. म्हणजे मिओसिस ह्या प्रक्रियेद्वारे. मिओसिस म्हणजे आपण पाहिलेलं आहे. मिओसिस कशाला म्हणतो आपण तर अर्धसूत्री विभाजन. मिओसिस म्हणजे आपल्याला आपण काय म्हणतो जे सेलची जी डिव्हिजन होत असतात त्या सेल डिव्हिजनची जी टाईप आहे मिओसिस हे काय सेल डिव्हिजनचा काय आहे टाईप आहे. मग त्यांनी म्हटलं की मिओसिसद्वारे ज्या पेशी विभाजित गॅमेट आर फॉर्म्ड बाय द मिओसिस. इन मिओसिस क्रोमोझोम नंबर आय इज रिड्यूस्ड. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे गॅमेट फॉर्मेशन होतं ते कोणत्या पेशीच्या विभाजनाने होत असतात तर मिओसिस. मग मिओसिसमध्ये त्यांनी सांगितलं की मिओसिस म्हणजे जे अर्धसूत्री विभाजन आहे, मिओसिस प्रक्रिया म्हणजे काय आपण म्हणतो अर्धसूत्री विभाजन. मग त्यांनी म्हटलं गॅमेट आर फॉर्म्ड बाय द मिओसिस. इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस्ड. म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असतो तर क्रोमोझोम नंबर काय होत असतो रिड्यूस होत असतो. म्हणजे क्रोमोझोमची जी गुणसूत्रांची जी संख्या आहे ती गुणसूत्रांची संख्या काय होत असते अर्धी होत असते, निम्म्यापर्यंत होत असते. हेन हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. मग त्यांनी सांगितलं की गॅमेट फॉर्म होत असताना क्रोमोझोम नंबर ज्यावेळेस रिड्यूस होत असतो त्यावेळेस जो गॅमेट फॉर्म होत असतो तो गॅमेट फॉर्म होणारा तो कसला असतो हॅप्लॉइड. म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिप्लॉइड म्हणजे आपण द्विगुणी म्हणतो आणि हॅप्लॉइड म्हणजे काय म्हणतो एक गुणी अशी कशी पेशी असं म्हणतो. हॅप्लॉइड म्हणजे काय म्हणतो एक गुणी अशा पद्धतीची पेशी त्याच्यापासून काय होत असते तयार होत असते. हॅप्लॉइड गॅमेट म्हणजे एक गुणी अशा प्रकारचं गॅमेट काय होत असतो तयार होत असतात. त्यानंतर पुढचं जे सेक्स्युअल रिप्रोडक्शनमधली जी पुढची जी प्रोसेस आहे एक झाली गॅमेट फॉर्मेशन. नेक्स्ट जी प्रोसेस आहे नेक्स्ट प्रोसेस त्यांनी म्हटलेलं आहे की नेक्स्ट प्रोसेस कोणती आहे फर्टिलायझेशन. पुढची जी प्रोसेस आहे ते पुढची प्रोसेस कोणती आहे फर्टिलायझेशन. मग ही फर्टिलायझेशन नेमकी प्रोसेस काय आहे तर फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बघा काय म्हणलेलं आहे की अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये काय म्हटलं आहे की अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स.
म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या प्रक्रियेमध्ये काय होत असतं तर डिप्लॉइड झायगोट फॉर्म होत असतं. म्हणजे द्विगुणी अशा पद्धतीचा काय होता द्विगुणी अशा पद्धतीची युग्मजनाची निर्मिती होत असते. युग्मजनाची काय होत असते निर्मिती होत असते. केव्हा होत असते तर त्यांनी म्हणलंय की डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड. म्हणजे तो युग्मज केव्हा निर्माण होत असतो द्विगुणी युग्मज. डिप्लॉइड म्हणजे काय द्विगुणी द्वि म्हणत असतो दोन. मग अशा पद्धतीचं केव्हा फॉर्म होत असतो तर त्यांनी म्हटलं इट इज फॉर्म्ड बाय द प्रोसेस बाय. म्हणजे कोणत्या प्रक्रियानंतर युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे त्यांनी सांगितलं की युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड द फिमेल गॅमेट. म्हणजे त्यांनी सांगितलं की जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे जे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांचा संयोग पावल्यानंतर काय तयार होत असतं द्विगुणी युग्मज तयार होत असतो. म्हणून कोणत्या प्रोसेसमध्ये फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये. ही जी प्रक्रियाचा आपण जे पाहतोय हे सगळं कोणत्या प्रोसेसमध्ये पाहतोय फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये. त्यांनी सांगितलं की डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मकांचं संयोग पावल्यानंतर त्याच्यामधून काय फॉर्म होतोय डिप्लॉइड झायगोट. द झायगोट डिवायडेड बाय मायटोसिस अँड एम्ब्रियो इज फॉर्म्ड. म्हणजे त्यांनी सांगितलं की तो डिप्लॉइड झालेला झायगोट आहे तो काय होतं त्याचं डिवायडेशन होतं. म्हणजे त्याच्या सेल डिव्हिजन होत असतात. कोणत्या प्रोसेसने जसं आपण पाहिलं की गॅमेट फॉर्मेशन होत असताना मिओसिसने सेल डिव्हिजन होत असतं. तसंच इथं जो झायगोट आहे झायगोट फॉर्म झालेला झायगोट डिवाइड होतोय. तो फॉर्म झालेला झायगोट कोणत्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसने डिवाइड होतोय मायटोसिस. म्हणजे आपण त्याला काय मायटोसिस म्हणजेच आपण त्याला काय म्हणत असतो की सूत्री विभाजन. म्हणजे आपल्याला माहिती आहे सूत्री विभाजन म्हणजे 2 असतील तर त्याचा क्रोमोझोम नंबर किती होतो 4 होतो. म्हणजे सूत्री विभाजनामध्ये जर 2 सेलमध्ये जर क्रोमोझोम नंबर जर 2 असेल तर त्या सेलची डिव्हिजन झाल्यानंतर त्याचा क्रोमोझोम नंबर किती होतो दुप्पट होतो. म्हणजे साहजिकच किती होतो 4 होणार आहे. हे सुद्धा आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं द झायगोट डिवायडेड बाय मायटोसिस अँड एम्ब्रियो इज फॉर्म्ड. द एम्ब्रियो टू फ्रॉम न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे त्यांनी म्हणलेलं आहे की हा झायगोट कशामध्ये डिवाइड होत असतो मायटोसिसमध्ये डिवाइड होत असतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की झायगोट डिवायडेड बाय मायटोसिस. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने झायगोट कशामध्ये डिवाइड होत असतो मायटोसिसमध्ये. द झायगोट डिवायडेड बाय मायटोसिस आणि एम्ब्रियो फॉर्म्ड. द एम्ब्रियो डेव्हलप टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे त्या पुन्हा एम्ब्रियो विकसित होतो आणि त्या भ्रूणापासून काय तयार होत असतं न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे नवीन सजीव तयार होत असतो. मग ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो फर्टिलायझेशन असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो फर्टिलायझेशन. तुमच्या लक्षात आले असेल काय ह्याच्यामध्ये डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतोय केव्हा युनियन झाल्यानंतर. कुणाचं युनियन झाल्यानंतर मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेटचं युनियन झाल्यानंतर ते मग पुन्हा तो डिप्लॉइड झायगोट फॉर्म झालेला जो डिप्लॉइड झायगोट आहे तो डिप्लॉइड झायगोट पुन्हा मायटोसिसने त्याचं जे डिव्हिजन होतं आहे मायटोसिसने आणि मायटोसिसने तो झायगोट डिव्हाइड झाल्यानंतर त्याच्यापासून काय फॉर्म होतो आहे एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओ डेव्हलप झाल्यानंतर पुन्हा एम्ब्रिओ विकसित झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं आहे न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे त्याच्यापासून नवीन सजीव तयार होताना तुम्हाला काय होतंय दिसतंय. ही सगळी जी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस कुणामध्ये होते फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये जे आपण त्याला मराठीमध्ये फलन असं म्हणतो. मग पुढं नेक्स्टमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा की टू पेरेंट्स मेल पेरेंट अँड फिमेल पेरेंट्स आर इन्व्हॉल्व इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे 2 पेरेंट्स म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की हे जे सेक्सिवल रिप्रोडक्शन आहे त्या सेक्सिवल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं आहे की 2 पेरेंट इन्व्हॉल्व होतात. कोणते पेरेंट आहेत मग 2 पेरेंट्स मेल पेरेंट्स अँड फिमेल पेरेंट्स आर इन्व्हॉल्व इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे एक मेल पेरेंट असेल आणि दुसरा कोणता पेरेंट असेल बाळांनो फिमेल पेरेंट. अशा पद्धतीने 2 टाईपचे जे पेरेंट आहेत 2 प्रकारचे पेरेंट ह्या सेक्सिवल रिप्रोडक्शनमध्ये काय होत असतात इन्व्हॉल्व होत असतात. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने दोन
प्रकारचे पॅरेंट इन्व्हॉल्व होत असतात. तर वरची गोष्ट लक्षात आली का? फर्टिलायझेशन म्हणजे काय की डिप्लॉइड झायगोट म्हणजे त्यांनी बघा डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की डिप्लॉइड झायगोट म्हणजे युग्मजाचे द्विगुणी युग्मजाची निर्मिती होते, परंतु केव्हा? युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स एक मेल गॅमेट आणि दुसरा फिमेल गॅमेट ह्यांचं युनियन झाल्यानंतर काय फॉर्म होतोय? डिप्लॉइड झायगोट. इकडे पहा की युनियन ऑफ मेल गॅमेट आणि दुसरा आहे फिमेल गॅमेट. मग ह्यांचं युनियन झाल्यानंतर इथं काय फॉर्म होतोय बाबांनो की डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतोय. इथं काय काय फॉर्म होतोय की डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतोय. झायगोट म्हणजेच आपण त्याला युग्मज असं म्हणतो. काय म्हणतो? युग्मज. मग हा तयार झालेला डिप्लॉइड झायगोट पुन्हा काय होतंय? ह्याचं डिवायडेशन होतंय. काय होतंय? डिवाइड होतंय. कशा थ्रू? मायटॉसिस. म्हणजे हा विभागला जातोय. ह्याच्या झायगोटच्या पेशींचं विभाजन होतंय. कोणाद्वारे? मायटॉसिस. म्हणजे आपण त्याला म्हणतो मायटॉसिस काय आहे? सेल डिव्हिजनचा टाईप आहे. जसा कोण आहे? मिओसिस आहे. तसाच काय आहे? मायटॉसिस सुद्धा सेल डिव्हिजनचा काय आहे? टाईप आहे. मायटॉसिसद्वारे हा विभागला गेल्यानंतर मग झायगोट डेव्हलप होऊन पुन्हा त्याच्यामधून मायटॉसिसद्वारे विभाग होऊन त्याच्यातून काय फॉर्म होतोय? एम्ब्रिओ. काय फॉर्म होतोय? एम्ब्रिओ. आपण एम्ब्रिओ म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणतो? आपण भ्रूण असं म्हणतो. मराठीत काय म्हणतो त्याला? भ्रूण असं म्हणतो. मग द एम्ब्रिओ डेव्हलप टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे ह्या एम्ब्रिओची पुन्हा काय होते? डेव्हलपमेंट होते. म्हणजे पुन्हा एम्ब्रिओ काय होतो? विकसित होतो आणि त्याच्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे काय तयार होतो? न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतो. आणि तयार झालेला जो न्यू इंडिव्हिज्युअल आहे तो म्हणजे काय? नवीन सजीव. आपण एम्ब्रिओ डेव्हलप होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतो? नवीन सजीव तयार होतो. मग ही जी ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो? फर्टिलायझेशन. हे काय प्रोसेसला आपण म्हणू शकतो? फर्टिलायझेशन. मग ह्यांनी सांगितलं की ही जी प्रोसेस आहे ह्या फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये काय होतं बघा? तर त्यांनी म्हणलं की 2 पॅरेंट्स म्हणजे 2 प्रकारचे पॅरेंट्स ह्याच्यामध्ये काय केले जातात? इन्व्हॉल्व होत असतात. म्हणजे 2 पद्धतीचे काय होत असतात? पॅरेंट इन्व्हॉल्व होत असतात. म्हणून त्यांनी सांगितलं 2 पॅरेंट मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की मेल पॅरेंट्स असतील किंवा फिमेल पॅरेंट्स असतील हे 2 प्रकारचे पॅरेंट ह्या अलैंगिक प्रजननामध्ये काय होत असतात? इन्व्हॉल्व होत असतात म्हणजे सहभागी होत असतात. मेल पॅरेंट म्हणजे आपण म्हणतो पुरुषजनक, नरजनक त्याला मध्ये म्हणलं जातं मराठीमध्ये. आणि फिमेल पॅरेंट म्हणजे आपण त्याला म्हणतो मादीजनक. मग त्यांनी म्हणले 2 पॅरेंट्स मेल पॅरेंट्स अँड फिमेल पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. फ्युजन ऑफ मेल गॅमेट्स ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट्स ऑफ फिमेल पॅरेंट्स ऑकर्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे 2 टाईपचे जे पॅरेंट्स आहेत, मेल पॅरेंट्स असेल फिमेल पॅरेंट्स असेल, त्यांच्यामधून मेल पॅरेंट्समधून कुठला गॅमेट येतो? मेल गॅमेट्स येत असेल. आणि फिमेल पॅरेंट्स फिमेल पॅरेंट्सकडून कोणता गॅमेट येत असेल? फिमेल गॅमेट्स येत असेल. म्हणून त्यांनी सांगितलं की मेल पॅरेंट्सकडून आलेला मेल गॅमेट्स आणि फिमेल पॅरेंटकडून आलेला फिमेल गॅमेट्स ह्यांचं काय होतं? फ्युजन होत असतं. म्हणजे दोन्हींचा काय होत असतं? संयोग पावत असतं. म्हणून त्यांनी सांगितले फ्युजन ऑफ मेल गॅमेट्स ऑफ मेल पॅरेंट्स अँड फिमेल गॅमेट्स ऑफ फिमेल पॅरेंट्स ऑकर्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने ह्या दोन्हींकडून आलेला म्हणजे नरजनकाकडून आलेला पुयुग्मक आणि मादी जनकाकडून आलेला स्त्रीयुग्मक ह्यांचं फ्युजन होतं, संयोग पावतात. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज रिकम्बाइंड जीन. म्हणजे त्यांनी सांगितलं की ड्यू टू म्हणजे ह्याच्यामुळेच काय होतं असतं? ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकम्बाइंड जीन्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होत असतात त्या न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये काय असतात? ऑलवेज
ऑलवेज हॅज रिकंबाइंड जीन्स, म्हणजे त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालेले काय असतात, जीन असतात. म्हणजे दोन्हीचे जीन असतात. कुणाचे, मेलचे बी आणि फिमेलचे बी दोन्हीची जनुक असणार आहेत. जो न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार आहे तो कुणापासून फॉर्म होणार आहे, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्सपासून. म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की काय म्हटलं इथं, ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकंबाइंड जीन, म्हणजे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा कुणाचे जनुक असतात, रिकंबाइंड जीन. म्हणजे दोन्हीचेही जीन असतील. कुणाचे कोणत्या दोन्हीचे, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स. म्हणून त्यांनी पुढं काय म्हटलंय बाबा, हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज. म्हणूनच काय करतो की तयार होणारा जो न्यू इंडिव्हिज्युअल आहे, जो नवीन सजीव आहे, तो काय दाखवतो, सिमिलॅरिटीज दाखवतो. काय दाखवतो, साम्य दाखवतो. सिमिलॅरिटीज म्हणजे आपण काय म्हणतो, साम्य. विथ पॅरेंट फॉर सम कॅरेक्टर अँड हॅज सम कॅरेक्टर डिफरंट दॅन बोथ पॅरेंट्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की काही सजीवांसारखे, म्हणजे त्यांनी म्हटलेले की काही जे सजीव, काही असे कॅरेक्टर आहेत, काही असे गुणधर्म आहेत की ते गुणधर्म तो काय करतो, आपल्या पॅरेंटसारखे दाखवतो. म्हणजे आपल्या जनक जी पिढी आहे किंवा जनक आपण म्हणतो, जे पाठीमागच्या पिढी आहे, पॅरेंट्स आहेत, त्यांच्यासारखे काही तयार होणारा नवीन सजीव काही गुणधर्म दाखवतो. परंतु काही काय दाखवतो, डिफरंट. काही कॅरेक्टर कसे असतील, डिफरंट. म्हणून म्हणतानाच त्यांनी काय म्हटलेलं आहे की सम कॅरेक्टर शोज डिफरंट बोथ द पॅरेंट्स. म्हणजे दोन्हीपेक्षा काही वेळेस असे कॅरेक्टर काय दाखवले जातात, वेगळे दाखवले जात असतात. पुढं काय म्हणलंय, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुढं काय म्हटलेलं आहे की डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर ड्यू टू जिनेटिक व्हेरिएशन्स. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये डायव्हर्सिटी तुम्हाला दिसून येते, विविधता दिसून येते. कशामुळं, तर त्यांनी म्हटलं की डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स ड्यू टू जिनेटिक व्हेरिएशन्स. म्हणजे जे काय जिनेटिक व्हेरिएशन म्हणजे जनुकीय जे काय तुम्हाला बदल दिसतील, त्याच्यामुळे जो काय न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होत असतो त्याच्यामध्ये विविधता तुम्हाला दिसून येत असते. म्हणून त्यांनी काय म्हणलेलं आहे की डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर ड्यू टू जिनेटिक व्हेरिएशन. जिनेटिक व्हेरिएशन हेल्प द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंज इन एन्व्हायरमेंट. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे काय जनुकीय बदल होत असतात, जेनेटिक व्हेरिएशन दिसत असतं किंवा विविधता दिसून येत असते, ही विविधता कशासाठी मदत करत असते, तर त्यांनी म्हणलं की जिनेटिक व्हेरिएशन हेल्प द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे काय जे बदलतं जे इन्व्हायरमेंट आहे, ते बदलतं इन्व्हायरमेंट म्हणजे जे काय बदलतं वातावरण आहे, त्या बदलत्या वातावरणाशी ॲडजस्टमेंट करण्यासाठी त्यांनी म्हणलेले की हे जे काय झालेलं जनुकीय बदल आहे, जनुकीय विवरण असेल, जिनेटिक व्हेरिएशन्स आहे, ते जिनेटिक व्हेरिएशन्स काय ठरत असतात, कारणीभूत ठरत असतात किंवा मदत करत असतात. म्हणून त्यांनी म्हणले जिनेटिक व्हेरिएशन हेल्प द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंज इन एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. म्हणून त्यांनी सांगितले की अँड देअर बाय मेंटेन देअर एक्झिस्टन्स. अशा पद्धतीने त्यांनी म्हणले की आपली अस्तित्व टिकवण्यासाठी काय होत असतं, मदत होत असते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काय होत असते, मदत होत असते. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की genetic variation help the organism to adjust with the change in environment and thereby to maintain their existence. Due to these, plants and animal can be saved themselves from being extinct. म्हणून त्यांनी सांगितलेले की ड्यू टू these plants and animal can be saved themselves. ह्या फर्टिलायझेशनमुळंच काय होत असतं की जे काय वेगवेगळे प्लॅन्ट्स असतील, म्हणजेच आपण त्याला म्हणतो वनस्पती असतील किंवा वेगवेगळे ॲनिमल्स प्राणी असतील, ते काय करतात, थिम्सलेव म्हणजे स्वतःच्या प्रजाती त्यांच्या स्वतःला टिकवून ठेवण्याचं काम, फ्रॉम बिईंग एक्स्टिंक्ट म्हणजे त्यांचं अस्तित्व नामशेष होत नाही, त्याच्यापासून त्यांचं अस्तित्व काय होत नाही, नामशेष होत नाही. हे तुम्हाला नामशेष होत नाही, हे फर्टिलायझेशनचा काय आहे, फायदा आहे. मग त्यांनी म्हणले
की 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. कोणते 2 क्वेश्चन विचारले? व्हॉट विल बी हॅव हॅपन्ड इफ मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅव बीन डिप्लॉइड्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की काय होईल रे, मेल अँड फिमेल गॅमेट दोन्ही काय असले डिप्लॉइड. हॅप्लॉइडच्या ऐवजी काय असते डिप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेलचा नंबर काय असतो एकच असतो. आणि डिप्लॉइड म्हणजे काय असतो, क्रोमोझोम आणि सेलमधल्या क्रोमोझोमचा नंबर काय असतात 2 असतात. आणि हॅप्लॉइडमध्ये काय असतात एकच असतात. बघा मी इथं ते पुस्तकामध्ये दिलेलं आहे की दोन्ही मेल गॅमेट बी डिप्लॉइड्स असेल आणि फिमेल गॅमेट बी डिप्लॉइड्स असेल तर दोन्हींचं जर फ्युजन झालं तर काय होईल 4n क्रोमोझोम नंबर फॉर्म होईल. आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर मेंटेन होईल का, नाही होणार. म्हणजे त्यांनी सांगितलं की 2 आणि 2 किती होतील 4. परंतु आपण बघितलं की एक आणि दोन्ही हॅप्लॉइड असतील, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट, तर काय होईल डिप्लॉइड सेल फॉर्म होईल. परंतु त्यांनी सांगितलं की जर हे मेल गॅमेट म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हॅप्लॉइड्स असतात आपले, म्हणजे सिंगल त्याच्यामध्ये काय असतं क्रोमोझोम नंबर असतो आणि त्याच्यामधून काय फॉर्म होते डिप्लॉइड जायगोट फॉर्म होतो. डिप्लॉइड फॉर्म होत असतात. डिप्लॉइड जायगोट म्हणजे डिप्लॉइड म्हणजे 2 नंबर असलेला क्रोमोझोम फॉर्म असतो. पण हे जर दोन्ही मेल हे आहे आणि फिमेल आहे, मग हे जर दोन्ही ह्या दोन्हींचाच नंबर जर 2n आणि 2n असेल तर 2 आणि 2 किती होईल रे, ह्यांचं फ्युजन झाल्यानंतर 4n होईल. क्रोमोझोम नंबर मेंटेन होईल का, डिप्लॉइड जायगोट फॉर्म होईल का, नाही. अशा पद्धतीने क्रोमोझोम नंबर काय होणार नाही, मेंटेन नाही होणार. मग त्यांनी म्हणले व्हॉट हॅव बीन हॅपन्ड इफ एनी ऑफ द सेल इन नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने निसर्गामध्ये जर एखादी पेशी निसर्गात जर अर्धगुणसूत्री विभाजनाने जर पेशी विभाजित झाल्याच नसत्या, म्हणजे कोणत्याही पेशी जर विभाजित झाल्याच नाहीत तर काय होऊ शकतं, तर त्यांनी म्हटलं की गॅमेट प्रोड्यूस्ड, म्हणजे जे काय गॅमेट प्रोड्यूस होणार आहे तो डिप्लॉइड प्रोड्यूस होणारा जो गॅमेट आहे तो गॅमेट प्रोड्यूस होणारा डिप्लॉइड प्रोड्यूस होईल का, नाही होणार. मग त्यांनी म्हटलं गॅमेट प्रोड्यूस डिप्लॉइड, म्हणजे जे काय गॅमेट फॉर्मेशन आहे ते गॅमेट फॉर्मेशन होत असताना त्यांनी सांगितलं की हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. कोणत्या सेल तयार होतात, हॅप्लॉइड ऐवजी काय कोणत्या होतील डिप्लॉइड. गॅमेटच्या जे जर्म सेल असतात ते कशा पद्धतीचे असतात, हॅप्लॉइड्स असतात. परंतु ह्या काय होतील डिप्लॉइड सेल्स होतील. त्या कोणत्या त्या सेल्स होतील डिप्लॉइड. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन्स इन प्लांट्स. पुढचा कोणता पार्ट आहे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट, म्हणजे आपल्याला काय पाहिजे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. हे आपण काय करू पुढच्या लेक्चरला पाहू.